So, good morning everyone. Welcome to my new blog again. So, आज आहे सोमवार आणि माझा आहे पालक वरणाचा बेत. सो यासाठी मी थोडीशी पालक घेणार आहे. ती स्वच्छपणे धुवून मी चॉप करणार आहे. सो मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की कोणी कोणी पालक हे हरभऱ्याच्या डाळीमध्ये करतं, कोणी तुरीच्या डाळीमध्ये करतं. सो दोन्ही ट्राय केले, बट बेटर म्हणजे हरभऱ्याच्या डाळीपेक्षा आपल्या तुरीच्या डाळीमध्येच ही अतिशय म्हणजे रुचकर वगैरे लागते. सो इथे मी त्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे हिरव्या मिरच्या वापरणार आहे तिखट हे करण्यासाठी. सो इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या स्वच्छपणे धुवून याला मी आता ग्राइंड करून घेणार आहे. सो ग्राइंड करून घेणार आहे. ग्राइंड केल्यानंतर आपण ह्या पालकच्या भाजी म्हणजे वरण शिजवतानाच आपण त्यामध्ये कच्चीच मिरची वगैरे घालायची. पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आणि डाळही सोबतच आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया. त्याच्यामध्ये मी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहेत शिजवतानाच. त्यानंतर थोडंसं चिंच वगैरे टाकणार आहे आणि तूपही घालणार आहे. म्हणजे ह्या वरणाची जी चव आहे ना, ती एकदम चांगली लागते. ह्याला आंबट गोड वरण असंही म्हणतात. गोडामध्ये मी साखर वापरणार आहे. तुम्ही गूळही वापरू शकता. सो तुमच्या चवीनुसार ते तुम्ही ठरवा. बट हे वरण खरंच खायला खूपच छान लागतं. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या घरी. सो इथे मी थोडंसं पाण्याचा अंदाज घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं मीठही टाकणार आहे चवीसाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर मी त्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊ देणार आहे. सो वरण चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत. मध्ये मध्येच इवाही रडत होती. सो माझा कॅमेरा थोडासा हलत आहे. सो ॲक्च्युली एकटीच आहे आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करता येत नाहीत. आणि आत्ताच मी व्हिडिओ बनवायला म्हणजे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली, त्यामुळे मी कुठलंही साधन वगैरे असं घेतलं नाही आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी स्टेबल राहतील. बघूयात पुढे जर हेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडायला लागले, सो थोडंसं अजून इंटरेस्ट जर वाढला तर मी नक्कीच म्हणजे रेकॉर्डिंगचं साहित्यही घेईल आणि चांगला मोबाईल घेईल. बट टिल द टाईम यू हॅव टू बेअर विथ ऑल दस व्हिडिओ क्वालिटी. सो इथे मी तुपही टाकलं आणि थोडीशी चिंचही घालणार आहे वरणामध्ये. त्यानंतर ही चिंच आपण स्वच्छपणे धुवून घेऊयात, कारण ही चिंच मी मार्केटमधून आणलेली आहे. सो मी स्वच्छपणे धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्येच मी कच्चे शेंगदाणे टाकणार आहे. ह्या शेंगदाण्याने चव फार छान लागते, कारण कोणी कोणी फोडणीमध्ये पण टाकतं. पण इन्स्टेड ऑफ म्हणजे फोडणीमध्ये ॲड करण्यापेक्षा किंवा तेलामध्ये भाजण्यापेक्षा तुम्ही वरण शिजवताना जर हे टाकलं तर म्हणजे छान प्रकारे हे शिजल्या जातात वरणासोबत. सो ह्याला मी थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर हा मी कुकरवर ठेवणार आहे आणि 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत एकीकडे कुकर मी ठेवलेला आहे गॅसवरती आणि दुसरीकडेच मला इवासाठी उपमासुद्धा करायचा आहे. सो इथे मी घेतलेला आहे डॉक्टर रवा उपमा. तुम्ही बघू शकता. मला असं वाटतं की म्हणजे गहू जे असतात ना, आपण तो बारीक करतात आणि त्याचाच बनवलेला आहे असं मला म्हणजे दिसायला तर तसंच दिसतं, पण नेमका हा कशाचा काय आहे हे मलाही नाही कळालं. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे म्हणजे खूपच पौष्टिक आहे. आजकालच्या लोकांचं राहणीमान, खाणंपिणे वगैरे बघता सो इकडे फार वापरतात. सो त्यामुळे मग मीही इवाला हेच प्रिफर करते रादर दॅन ते रवा उपमापेक्षा. सो उपमा करण्यासाठी मी सगळं साहित्य चॉप करून घेतलेलं आहे. कांदा, त्यानंतर टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर. सो इथे मी तुपच वापरणार आहे. त्यामध्ये जिरे आणि राईचा तडका दिल्यानंतर थोडासा कांदा ॲड करणार आहे. तो चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर मी लगेच त्यामध्ये आपलं टोमॅटोही घालणार आहे आणि मिरचीही घालणार आहे. माझं ॲड करणं थोडंसं मागे पुढे होत असेल, कारण एका हातामध्ये कॅमेरा आहे, खाली इवाही आहे, ती मला मम्मा करून म्हणजे
बेडरूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तिला खूप भूक लागली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता ती माझ्या जवळच आहे आणि काहीतरी काढतच आहे, म्हणजे भांडे काढतच आहे. सो एकीकडे तिच्याकडे लक्ष देणं, दुसरीकडे तिच्यासाठी खायला करणं, दुसरीकडे मी कुकरही लावलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ॲट अ टाईम फार डिफिकल्ट जातं. सो कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजल्यानंतर मी त्यामध्येच हा रवा मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम खमंग आणि थोडासा लालसर होईपर्यंत मी भाजू दिला, म्हणजे खायला फार रुचकर लागतो हा आणि इवालाही म्हणजे त्रास होणार नाही आणि शिजलाही पटकन जातो. सो त्यामुळे मी चांगलं खरपूस भाजू दिल्यानंतर मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाण्याची म्हणजे जी थिकनेस आहे तर तुम्ही ते तुमच्या बाळाच्या चवीनुसार ठेवू शकता. सो इथे मी उपमा केल्यानंतर इथे इवाला बघा मी भरवत आहे. सो तिला तिच्याच हाताने खायचं, सो माझ्या हाताने ती खाणार नाही आहे. बघू शकता नाही तिचं म्हणणं की मम्मा माझं मला खाऊ दे, माझं मला खाऊ दे. सो तिला खूपच भूक लागलेली दिसते आणि गटागट खाते. एरवी ती मला खायला खूपच असा त्रास देते आहे. सो तिला खाऊ घातल्यानंतर मी माझं वरण इथे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला मी आता थोडंसं हटवून घेते, म्हणजे जी पालक आहे ती बारीक होईल आणि सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स होतील. सो तुम्ही बघू शकता की म्हणजे दिसायलाही कलर पण फार छान आलेला आहे. सो आणि खायलाही खरंच खूप छान लागतं. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मला सांगा की कसं झालेलं आहे. सो आता मी ह्याला फोडणी घालेल. सो फोडणीसाठी मी काही नाही, फार कमी तेल, कारण मी आधीच तूप टाकलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात कमी तेल वापराल तेवढं म्हणजे छान लागतं खायला. आणि अजून एक गोष्ट की हे वरण आपण पातळ केल्यापेक्षा म्हणजे थोडं थिकच म्हणजे घट्ट केलं तर अजूनच चांगलं दिसेल. सो इथे तुम्ही बघू शकता मी फार कमी तेल इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं, थोडी मोहरी वगैरे टाकून छान तडका वगैरे टाकून मी लसूण इथे याच्यामध्ये भाजून घेणार आहे. लसूण भाजल्यानंतर याच फोडणीमध्ये मी ते वरणही मिक्स करणार आहे आणि छान मंद आचेवर 10 ते 15 मिनटं मी शिजवू दिल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी साखरही ॲड करणार आहे. सो तुम्ही हे छान लालसर लसणाला एकदम थोडासा लालसर कलर येईपर्यंत तुम्ही भाजा आणि त्यामध्ये वरण मिक्स करा. वरतून कोथिंबीर आणि तुम्हाला जर थोडंसं आमचूर पावडर जर टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, त्यानेही फार वेगळी चव येते. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी किंवा माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. सो तोपर्यंत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल द टाईम श्री स्वामी समर्थ. Thank you for watching this video and spending your time on this on all this. So thank you again. Take care. God bless you. Bye bye.